श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्व सणांपैकी अतिशय मोठा मानला गेलेला सण म्हणजे दिवाळीचा सण आणि ही दिवाळी येण्याआधीच आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत। आपल्या घरामध्ये या वस्तू चुकूनही आपल्याला दिवाळीमध्ये ठेवायच्या नाहीत, अन्यथा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये आगमन करणार नाही आणि आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती कधीही संपणार नाही। आपल्या घरातील दारिद्र्य संपावं, गरिबी नष्ट व्हावी तर याचसाठी आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत। तर दिवाळी येण्याच्या अगोदरच आपल्याला त्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत। या वस्तू कोणत्या असणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे या वस्तू घरात असण्यामुळे त्याचे आपल्याला कोणते दोष लागतात तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया। कोणकोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या आपल्याला दिवाळी सुरू होण्याच्या अगोदरच आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत। दिवाळीमध्ये आपण गोमातेची पूजा करत असतो, त्याचप्रमाणे आपण धनत्रयोदशी साजरी करत असतो, लक्ष्मीपूजन करत असतो। सर्वात मोठं मानलं गेलेलं लक्ष्मीपूजन हे आपण दिवाळीमध्ये करत असतो। त्याचप्रमाणे आपण यमाची सुद्धा पूजा करत असतो, म्हणजे यमदीपदान जे आहे तर ते सुद्धा दिवाळीमध्ये करत असतो आणि हा सण जो आहे तर तो सर्वात मोठा सण असतो। म्हणूनच आपल्याला दिवाळीच्या पूर्वीच काही वस्तू आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत। सुरुवात करूया ती म्हणजे आपल्या देवघरापासून। तर बघा, तुमच्या देवघरामध्ये जर गळणारी समई असेल, गळणारं निरंजन असेल किंवा तुटलेला दिवा असेल, भंग झालेला दिवा असेल तर तुम्हाला तो घरातून बाहेर काढून टाकायचा आहे। आपण रोज आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो, परंतु समईतून किंवा निरंजनातून तेल गळत आहे किंवा दिवा जो आहे तर तो तुटलेला आहे, त्याला तडा गेलेला आहे, तर असे असेल तर आपल्याला असं निरंजन किंवा असा दिवा जो आहे तर तो घरामध्ये चुकूनही ठेवायचा नाही, कारण याचे आपल्याला दोष लागत असतात। कधीही देवपूजेमध्ये तुटलेला दिवा जो आहे तर तो वापरू नये। त्याचप्रमाणे फाटलेलं देवाचं कापड असेल किंवा खराब झालेलं देवाचं कापड असेल तर ते सुद्धा आपल्याला घरातून बाहेर टाकायचं आहे। कारण बघा, कधी कधी काय होतं की खराब होतं कापड आणि आपण तसंच ते देवाखाली अंतरत असतो, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, हे कापड जे आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये ते पुरू शकता। इतरत्र कुठेही आपल्याला हे टाकायचं नाही, याचं विसर्जन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आणि नवीन कापड जे आहे तर ते देवासाठी तुम्ही वापरू शकता। परंतु खराब झालेलं जे कापड आहे तर ते चुकूनही आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं नाही। त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या काही किचनमध्ये वस्तू लागतात तर त्यापैकी वस्तू जर खराब झालेल्या असतील किंवा तुटलेल्या असतील, जसं की बघा, तुटलेला तवा असेल, पोळपाट लाटणं असेल किंवा इतर भांडी असतील तर ती सुद्धा आपल्याला दिवाळीच्या अगोदरच घराबाहेर काढायची आहेत। तुटकी फुटकी जी भांडी आहेत तर ती बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये ठेवत असतो, परंतु आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटलेली भांडी नसावीत असे वास्तुशास्त्र जे आहे तर ते सांगते आणि म्हणूनच आपल्याला ही भांडी जी आहेत तर ती घरात ठेवायची नाहीत, ज्यामुळे आपल्याला कोणतेही दोष जे आहेत तर ते लागणार नाहीत। तुटलेली भांडी घरात ठेवणे यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत असते, घरामध्ये नकारात्मकता निर्माण होत असते आणि अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही। म्हणून तुटकी फुटकी काहीही भांडी असतील तुमच्या घरातील तर ती घरात न ठेवता तुम्हाला ती घराच्या बाहेर काढून टाकायची आहेत। यानंतर तुमच्या घरामध्ये जर घड्याळ असेल जे बंद पडलेलं आहे किंवा ते फुटलेलं आहे किंवा एखादी फोटो फ्रेम असेल, तुम्हाला कोणीतरी खूप आवडत्या व्यक्तीने ती गिफ्ट केलेली आहे परंतु ती फुटलेली आहे तरीही तुम्ही तशीच घरामध्ये ठेवलेली आहे, परंतु याचे सुद्धा दोष आपल्याला लागत असतात। अगदी जरी कप असेल, कपाचा दांडा जर तुटलेला असेल तर असा कप सुद्धा आपल्याला घरामध्ये वापरातही ठेवायचा नाही आणि घरामध्ये सुद्धा ठेवायचा नाही। यानंतर आहे ते म्हणजे झाडू। केरसुणीला आपण लक्ष्मीचे रूप मानत असतो, आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची सुद्धा लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो, परंतु घरामध्ये जर खराब झालेला झाडू असेल किंवा तुटलेला झाडू असेल आणि तुम्ही तो तसाच ठेवलेला असेल तर मात्र माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते। केरसुणीबाबत बरेचसे नियम जे आहेत तर ते शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत आणि जो कोणी त्या नियमांचं पालन करत नाही तर त्याच्या नशिबी दुर्दैवच येत असते। घरातील वातावरण जे आहे तर ते सुद्धा दूषित होते। म्हणून अशी केरसुणी असेल तर ती सुद्धा आपल्याला घरात न ठेवता बाहेर काढून टाकायची आहे। यानंतर तुटलेल्या चप्पल किंवा बूट असतील
चप्पल आणि बूट आहेत बघा, यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण अनन्यसाधारण महत्त्व देत असतो। ज्याप्रमाणे दुसऱ्याचे चप्पल किंवा बूट आपण जर घरी आणले तर त्यासोबत नकारात्मक शक्ती येते, त्याचप्रमाणे सर्वात जास्त जर नकारात्मकता कुठं असेल तर ती आपण पायात घातलेल्या चप्पलेमध्ये असते। परंतु हेच जर तुटलेले चप्पल किंवा बूट आपण घरामध्ये बरेच दिवस तसेच ठेवलेले असतील, जरी तुम्ही त्याचा वापर करत नसाल परंतु ते घरात असतील तरी सुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्य जे आहे तर ते प्रवेश करत असते। त्यामुळे वेळीच आपल्याला तुटलेले चप्पल बूट सुद्धा घरातून बाहेर काढायचे आहेत। त्याचप्रमाणे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, प्राचीन काळापासूनच घरातील वस्तूंसंबंधी काही कथा ज्या आहेत तर त्या प्रचलित आहेत। त्याचप्रमाणे काही प्रथा आणि काही परंपरा सुद्धा आपण पाळत असतो। बहुतांश घरामध्ये तुटलेल्या वस्तू एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती पडून असतात, परंतु शास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत की ज्या जर तुटलेल्या असतील, फुटलेल्या असतील तर त्या घरामध्ये ठेवू नयेत। यामुळे आर्थिक अडचणी वाढतात आणि या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा जी आहे तर ती मात्र प्राप्त होत नाही। त्यापैकीच बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत। फुटलेला आरसा जो आहे तर तो सुद्धा घरात असणे हा सुद्धा एक दोष आहे। यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना त्या नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते। त्यामुळे तुटका आरसा जो असेल तर तो सुद्धा आपल्याला लगेचच बाहेर काढायचा आहे। त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे खराब जर झालेलं घड्याळ असेल तर ते सुद्धा फेकून द्या, कारण घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती जी आहे तर ती निश्चित होत असते। घड्याळ जर चालू असेल तर घरातील लोकांना काम पूर्ण करण्यात अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत, परंतु हेच घड्याळ जर बंद पडलेलं असेल तर मात्र आपली कामे जी आहेत तर ती अडकून पडतात। त्यामुळे घड्याळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे। तुमच्या दारामध्ये जर एखादं सुकलेलं वाळलेलं झाड असेल आणि ते तुम्ही तसंच ठेवलेलं असेल तर ते सुद्धा झाड आपल्याला काढून टाकायचं आहे। यानंतर आहे ते म्हणजे अगदी सर्वात महत्त्वाचं जे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच ते म्हणजे फाटलेली कपडे। आपली जर कापडे फाटलेली असतील तर आपण ती तशीच एका बाजूला ठेवून देत असतो, कपाटामध्ये एका बाजूला किंवा माळ्यावरती एका बाजूला किंवा घराच्या एका कोपऱ्यामध्ये आपण ती ठेवत असतो आणि त्याकडे आपण पुन्हा लक्ष सुद्धा देत नाही। परंतु शास्त्रानुसार हे पूर्ण चुकीचे आहे। फाटकी कपडे जी आहेत तर ती आपण जर घातली तर दारिद्र्य येते, त्याचप्रमाणे ती घरात ठेवल्याने सुद्धा गरिबीमध्ये वाढ होते। म्हणूनच जर कपडे फाटलेले असतील तर त्याची विल्हेवाट आपल्याला वेळीच लावायची आहे, ती तशीच घरामध्ये ठेवू नयेत। तुम्हाला कितीही आवडत्या व्यक्तीने दिलेली साडी असेल किंवा ड्रेस असेल तर तो तुम्ही ठेवू नका। त्याचा जो चांगला भाग आहे तर तो तुम्ही कापून ठेवू शकता, परंतु फाटलेला भाग मात्र आपल्याला टाकूनच द्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर महाभारताच्या युद्धातील चित्र असतील किंवा नटराजाची मूर्ती असेल, ताजमहालाचे चित्र असेल, जंगली जनावरांची फ्रेम असेल किंवा काटेदार झाडांचे चित्र असेल, बुडत असलेल्या जहाजाचे चित्र असेल तर यापैकी कोणतीही वस्तू घरामध्ये ठेवू नका, कारण या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता आणण्याचे काम करत असतात। महाभारताच्या चित्रामुळे घरामध्ये क्लेश वाढतो। नटराजाची मूर्ती विनाशाचे प्रतीक आहे। ताजमहाल जे आहे तर ते एक कबर आहे। त्याचप्रमाणे बुडत्या जहाजाचे चित्र आपले सौभाग्य बुडवते आणि काटेदार झाडे जी आहेत तर ती आपल्या जीवनामध्ये काटे पेरतात। त्यामुळे अशा वस्तू सुद्धा घरामध्ये ठेवायच्या नाहीत।